प्रेम प्रेम प्रेम, जिकडं पाहावं तिकडं प्रेम प्रेम, आणि फक्त तुझंच प्रेम प्रेम. वा वा गायकवाड वा, काय छान काय लिहिलं यार तुम्ही. आहा, अहो इतकं भारी कोणतरी लिहिलं असेल काय. कभी कभी लगता है कि आपणीच भगवान है. कांबळे, ओ कांबळे, कांबळे, इकडे 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 या. अहो काय कांबळे, कुठे हिंडायला तुम्ही. बरं बरं ते सोडा सगळं. अहो मी एक लय भारी कविता लिहिली, थांबा तुम्हाला ऐकून सांगतो. अहो थांबा की कांबळे, कुठं घाया करायला तुम्ही. अहो मायच्यान एकदा कविता ऐका, तुम्ही बी म्हणसाल मायच्यान काय लिहिलंय म्हणून. पटकन उठवतो 5 मिनिटामध्ये. थांबा 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 म्हणतो, फील घेऊ द्या जरास. प्रेम प्रेम प्रेम, जिकडं पाहावं तिकडं प्रेम प्रेम, आणि फक्त तुझंच प्रेम. उमगलेल्या गुलाबात तुझ्या तारुण्याचा भास होतो. लाल गुलाबी गुलाबात सखे तुझ्या अंगाचा मजा, सुगंधी असा वास येतो. पाहतो जेव्हा तुझ्या चेहऱ्याला तो पांढरा शुभ्र चंद्र सखे, त्या चंद्राच्याही शीतलतेचा तुझ्या सौंदर्यापुढे रास होतो. तुझे लाल रसरसीत ओठ जणू कस्तुरी सम अत्तर आहेत. तुझे लाल रसरसीत ओठ जणू कस्तुरी सम अत्तर आहेत, आणि तुझ्या डोळ्यामध्ये पडलेल्या माझ्या कित्येक प्रश्नांचे उत्तर आहे. आजही मला त्या पौर्णिमेच्या चंद्रामध्ये फक्त तुझा चेहरा दिसतो. आजही मला त्या पौर्णिमेच्या चंद्रामध्ये फक्त तुझा चेहरा दिसतो. कधी हसतो कधी रुसतो, मी तुलाच पाहत बसतो. आणि गहिवरलेल्या माझ्या या मनाला फक्त तुझ्या प्रेमाचाच आधार असतो, आणि तुझ्या प्रेमापुढे माझ्यासाठी कुठलाही प्रश्न मोठा नसतो. कुठलाही प्रश्न मोठा नसतो. प्रेम प्रेम प्रेम, जिकडं पाहावं तिकडं प्रेम प्रेम, आणि फक्त तुझंच प्रेम तुझंच प्रेम तुझंच प्रेम. वा वा गायकवाड वा, काय कांबळे, कशी वाटली कविता. आहे की दुनियाची उत्कृष्ट. हा केली असाल काय आतापर्यंत माझ्यासारखी प्रेमाची कविता कोणतरी. बोला की, काय झाले कांबळे, बोला की हो काही. तुम्हाला काय कविता समजली नाही वाटायले मला. समजली नाही मला एक सांगा, काय समजायचंय तुमच्या कवितेमधून. काय समजायचंय. अहो नेहमीच तर तुमचं आहे प्रेम प्रेम प्रेम, जिकडं पाहावं तिकडं नुसतं प्रेम प्रेम प्रेम. गुलाबी ओठ, कस्तुरीचा अत्तर, पौर्णिमेचा चंद्र, आणि त्या चंद्रामध्ये दिसणारा तुमच्या प्रियसीचा चेहरा. अहो हरभऱ्याच्या झाडावर चढवायच्या म्हणी ऐकल्या आम्ही, पण तुम्ही शृंगारयुक्त करणाऱ्या कविता प्रियकरांनी तर तुमच्या प्रेयसीला चक्क चंद्रावरच नेऊन बसवले. वा वा नील आर्मस्ट्रॉंग, एकदा ना त्या चंद्रावर वसाहत करणाऱ्या तुझ्या त्या प्रेयसीला विचार, ज्या चंद्रावरती दिसते ते चंद्र नेमका कोणत्या जाती धर्माचा असतो. अरे निदान त्याचा धर्म तरी कळेल की करवा चौथला हिंदूंचा असतो का रमजान मुसलमानांचा. अरे एकदाचा वाद तरी कळेल का त्या आसमानात त्या चंद्रावर आपली मक्तेदारी दाखवणाऱ्या या फडव्या जमिनीवरच्या जातीवादी लोकांचा. आणि काय म्हणलास रे, म्हणे तुझ्या डोळ्यामध्ये पडलेल्या माझ्या कित्येक प्रश्नांचे उत्तर आहे. मग विचार प्रश्न तिच्या डोळ्यांना. गरिबाईचं भुकेनं,
युवकांचं बेरोजगारानं, आया बहिणीचा बलात्कारानं आणि आणि दलितांचं हत्याकांडानं आयुष्य काय एवढं बद्तर आहे. अरे प्रश्न विचार तिच्या डोळ्यांना. गरीबाच्या लेकराच्या आयुष्याची किंमत काय इतकी स्वस्त आहे का? त्या नेत्यांची लेकरं त्या विदेशामध्ये इतकी मस्त आहे. अरे त्या अंतराळामध्ये जगाने केव्हाची झेप घेतली, मग का भारत देश आपला आता सुद्धा त्या मेलेल्या मुर्द्याच्या फक्त कबरी खोदण्यात व्यस्त आहे. अरे विचार प्रश्न तिच्या डोळ्यांना. का जाती जातीमध्ये वाटून टाकल्याने प्रत्येक महामानवांना, का धर्माच्या बेड्यामध्ये अडकून टाकले त्यांच्या परिवर्तनांच्या विचारांना. नुसता वापर करून घेतला या धर्मांध लोकांनी. या भडव्यांना फक्त या महापुरुषांची गरज मतदान फक्त निवडणूक घेण्यासाठी. आणि ना अरे या विज्ञानामध्ये जगाने कधीची झेप घेतली आणि आपण काय केलं? फक्त या इतिहासाची माया बहीणच केली आहे की नाही. एकदा ना या विषयाचा जरासा गांभीर्याने विचार करा तुम्ही सगळेजण. आतापर्यंत या दंगली फक्त इतिहासावरून झाल्यात, इतिहासावरून, विज्ञानावरून नाही. म्हणून अरे युवकांनो, आता तरी जागे व्हा. तुम्हीच या स्वतंत्र भारताचं वाढणारं आयुष्य आहात. तुम्हीच या विविधतेने नटलेल्या सुंदर अशा भारताचं सुंदर असे भविष्य. आणि हो, हातात कलम घेताना एकदा प्रश्न विचारा स्वतःला. सध्या भारत देशाला काव्याची गरज आहे की विद्रोही क्रांतीची? काव्य की क्रांती? विचारा प्रश्न. जय भीम.